दात घासणारे त्याला चहा लागते म्हणून आता रात्री तर जेवायला होते भांडण लागतं आता ह्याला तर चहा प्यायचा दात घासायला हे काम नाही पेटक्या चहा कर पेटक्या म्हणजे पोरग पेटक्या कधी चहा करते आता पेटक्याला चहा करायला सांगितलं म्हणून बाईने गुन्हा बसव की पेटक्या चहा कर म्हणजे आपल्या बाई चहा करते गटबड्याने शब्दाचं चहा करणार कपात होणार बोलायचं नाही का भांडण झालं मग काय म्हणणार पेटक्या चहा कर भांडणाची गंमत आहे कुणाची प्रेम वाढत असते रामाचं सीतेचं लागलं भांडण कशावर शुल्लक काय शुल्लक कोणतं राम म्हणले सीताई साहेब राम म्हणले सीते माझे पाय बघ किती सुंदर आहे सीताई साहेब म्हणले माझे पाय बघ किती सुंदर आहे राम म्हणले माझे चेहरे सुंदर सीताई साहेब म्हणले माझे चेहरे सुंदर लांब दोघाचा वाला त्याच्यात निपटायचं कुणा मिटवा मी लक्ष्मण आले राम म्हणले कुणाचे पाय चांगले आता लक्ष्मण म्हणाव कुणाचं दादाचे म्हणाव वहिनीचे म्हणाव दादा हे थोडस पुढेच पुढले की भांडण मोठ्याच्या भांडणात फजितीच असते मोठ्याच्या भांडणात कुणाला कोणी बोला कळत नाही एकीकडून कोणी एक पार्टी नाराज होते लक्ष्मण हुशार लक्ष्मणानं बोर्ड दाखवलं सीतेच्या पायाकडे बोर्ड दाखवलं सीतेच्या पायाकडे आणि सांगितलं बाबी वहिनी ये चरण से काय ये चरणाचे अर्थ लक्ष घ्या ह्या चरणापेक्षा हे चरण चांगले ये चरण से ये चरणाचे खूप झाले राम वा लक्ष्मण न्याय करा तुझ्यासारखं दादा खुश होऊ नका तुमच्या चरणाला किंमत चरणामुळे नाही आचरण से तुम्हारे चरण अच्छे लक्षात आलं का नाही आचरण से तुम्हारे चरण तुमच्या पायाला कोणीतरी जर तुमचं आचरण चांगलं आहे म्हणून तुमच्या चरणाला किंमत आहे देवाचे चरण संताचे चरण सामान्य लोकांचे पाय रामाचे चरण कसे रामाचे फोटो बघा उभा टाकण्याची मूर्ती बघा रामाची मूर्ती रामाची फोटो कशी उभा टाकले युद्धामध्ये राम उभा टाकले असताना एक पाय पुढे एक पाय मागा रामाचं समान पाय नाही एक पाय पुढे एक पाय मागे रामाचं चरित्र रामाचं जीवन रामाचे फोटो रामाचं उभा राहिलं एक पाय पुढे एक पाय मागे चला कृष्णाचे पाय कसे एक पाय मागे एक पाय पुढे रामासारखा नाही पायावर पाय देवडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमणू प्राणमा कृष्णाचा पायावर पाय समान पायाचा जगात एकच देव आहे ते म्हणजे पांडुरंग
समचरण शब्द कसा आहे? विटेवरी ज्याचे पाऊले समान, समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या, जोया भिवरेच्या तिरी कट धरोनिया करी, पाऊले समची साजरी अंतरी धरोनी राहील समचलन. दुसरं लक्षण सांगितले समदृष्टी. पांडुरंगाची दृष्टी समान आहे. बाकीच्या अवतारात विषमता आहे, पांडुरंगाच्या अवतारात विषमता नाही. राम अवतारात रावणाला मारलं, विभीषणाला जवळ धरलं, विषमता. कंसाला मारलं, उग्रसेनाला गादीवर बसविलं, विषमता. कृष्णाची रामात विषमता आहे, कृष्णात विषमता आहे, पांडुरंगात नाही. कोणी बिया पुढं पापे जैसे तैसे उतरी कासे लावणे खट नट यावे शुद्ध होडी झाले दौडी पिठी भावे जो बाकीच्या अवतारात कसं आहे? देवाचं काम पुढाऱ्यासारखं आहे. पुढाऱ्यासारखं म्हणजे पुढारी काम करताना काय म्हणते? आपल्या 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 पक्षाच्या आधी बघा. कृष्णानं काम करताना दही दूध खाऊ घालताना कुणाला खाऊ घातलं नाही. कृष्ण म्हणले माझे गडी कोण कोण आणि एवढा भिन्न या तुम्ही मजे मजे होती ना वा. विषमता आहे. पांडुरंगाने विषमता ठेवली नाही. कोणी बी या समान दृष्टी. आता काही माणसं म्हणतात एवढे पाप तू आले, देव कसा डोळे दाखवून बसला असं. त्याला एकच काम घेतले आता, बघ्याची भूमिका. पाप करा, पुण्य करा, चांगलं वागा, बंगळ वागा, तुमचं कर्म तुम्हाला फळ देईल. तुम्ही काहीच करीत नाही, त्यामुळे हात बांधून टाकले. आता सध्याच्या काळात राम पाहिजे होता. वळवळ करून भाताला बाण आता राम पाहिजे होता. पण काय करावं? सध्या तुमचं चला दे, पांडुरंगाचा अवतार आहे ना. आता इतकं पाप तू आले, आता कृष्ण पाहिजे होता. हे पांडुरंगाचा अवतार आता नाही, आता कृष्णाचा अवतार पाहिजे होता. सुदर्शनाने मुलगी उडी असेल काय करा? अवतार भोळा पडला, कमळ हातात ठेवाले, करू वाटत ते करा म्हणाले. दुनियाची लोक कशी निघाले? चांगल्या माणसाला तर इमानदार न वागाव किंवा वंगड्याला तर लायसन दिले. बिनमाळ करत काय तर काय म्हणजे ज्याला माळ नाही ते नका महाराज आम्हाला काही म्हणू नका, आम्ही तर चटले न हो बघा असं म्हणते का नाही? माळ करेन टोका 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 माळ गळ्यात आहे किंवा माळ करणं तर मला काय म्हणलं माळ करणं लबाड बोलाव का? मी म्हणलो निका माळ करी कवाट लबाड बोलला. निका माळ करी कवाट लबाड बोलला. मग माळ घालून कोण लबाड बोलाले? लबाडाईनी माळी घातली. बोलून लक्षात ठेवा, माळकरी लबाड बोलला, मग लबाडाईने माळी घातल्यात तर नाव माळकऱ्याचं बदनाम आले, बाकी काही नाही. ऐका विषय, पांडुरंगाचा अवतार कसा आहे? बंधनातला आहे. कोणी बिया सगळ्या करता समान दृष्टी. चांगले आले, पापी आले, पुण्यवान आले, सगळ्याचा अवतार करतात. यारे यारे
चरण, दुसरा शब्द आहे समदृष्टी, आता तिसरा शब्द आहे विटेवरी साजरी. देवा माझं माग नाही ते माझे हरी व्रत केलं. आता विटेवरच देव का उभा राहिलाय तुम्हाला पटण्याकरता एक 5 मिनिटं गोष्ट सांगतो. विटेवरच देव का उभा टाकलाय, ते विट कोण होतील केव्हापासून होते तुम्हाला थोडंसं पांडुरंगाच्या विटेबद्दल माहिती सांगतो. हात मोकळे करा, टाळीवर भजन करा. इंद्राच्या सभेत एके दिवशी महान साधू आणि दुर्वास, आणि इंद्रानं त्याला ऋषीचा अपमान केला. आता ऋषीचा अपमान करणं म्हणजे हेच त्याला हात घालणं आहे. हो, हे साधू संत की नाही पटलं तर जवळ जावं, नाही तर भक्तीला 4 हात लांब राहावं. घडे तरी पूजीजी देवा तुझ्या नमस्कार जे, घडे तरी पूजीजी, जमलं तर पूजा करा, नमस्कार करू, नाही भक्तीला जाऊ, पण जवळ जाऊ नये. का ईस तुझं धोत्रात घेतला एका जागी धोतर जळत नाही, पण महाराजाजवळ जाऊन जर महाराजाचं मन नाराज केलं एका कडी कोण जळत. पण महाराज मी कसा पाहिजे बघा, शाप दिला तर दुर्वासाने, माझा अपमान केला असतो, मला शाप आहे तुला. काय दगड पडची वेठ होऊन पडची, थरथर थरथर कापडला इंद्र महाराज माझ्याकडून चूक झाली, चकली झाली, आणि आता मी दगड होऊन पडल्यावर इट होऊन पडल्यावर दगडाची मला उद्धार कसा होईल. तुमचा शब्द खोटा होईल पण मला उद्धार कसा. पुंडलिक नावाचा एक मुलगा जन्माला येईल, ते मायबापाची सेवा करील आणि त्याला भेटायला जगाचा मालक येईल, तुझं आसन म्हणून वापरेल, तेव्हा तुझा उद्धार होईल. इंद्र धोंडावून पडला ते इट का असा आला. पंढरपुरामध्ये ब्राह्मणाचे नवरा बायको दोघं राहत होते, पती पत्नी, संसार सुखी होता पण लेकरू बाळ नव्हतं. महादेवाला नवस केला, उपासना केली, मला मुलगा द्या. नवसानं पोरग झालं, ते निघालं येडं. एकुलते लेकरू, माईचं प्रेम त्याच्यावर, बापाचं प्रेम त्याच्यावर. माईनं म्हणा त्याला काय म्हणू नका, बापानं म्हणा त्याला काय म्हणू नको, झालं येडं. इतकं बिघडलं, रोज भांडण, रोज किरकिर, रोज भांडण. लेकर बिघडत नाही तर मायबाप बिघडते. लेकराचा दोष नाही, दोष कुणाचा आहे. संस्कार तरी तशी लेकर होते ना. बापानं मारलं लेकराला, नाही ना म्हणावं की मारावं लागतंय म्हणा, लेकरू सुधारतंय. बापानं मारलं की पोरग रडत गेलं माझ्याकडे, माय मला पप्पानं मारलंय. मायनं नको काय चुकला तवा मारलं, गो मारते का बाप म्हणावं की. ते माय काय म्हणाले, जाऊ दे रे त्याचं काय म्हणावं, ह्याला असतं काय माणसात राहिले का. पोरानं पक्क धराटलं, माईनं सांगितलंय बाप माणसात राहिला. ते त्याच्या बुद्धीला भिन्न बाप माणसात राहिला. मग सगळे दिवस सारखे नसते, सगळे दिवस सारखे. एका दिवशी माईनं मारलं. आता माईनं मारलं लेकरू कुठे जाते, बाबा मला मम्मीनं मारले. आता बापाला तर म्हणावं की जन्म दिलेली माय आहे, मारणार तर कशी करते काही असं बापाला म्हणावं की. ते काय म्हणाले, म्यात म्हणून ना दिल्यावर ते काय माणसाची तुझं म्हणू का नको, आता ओळखून घ्याय का. सगळ्या गोष्टी करताना मर्यादा नसतात. हो, पोरानं पक्क ध्यानात ठेवलं. माईनं सांगितलंय बाप माणूस नाही, बापानं सांगितलंय माय माणूस नाही. लग्न हो जो कोणा काही म्हणाय नाही, ज्याचं माणूस त्याला आलं म्हणला बाबा सावरा म्हणला. आता दिंडी ज्ञानोबा माऊली तुका, ते दोघांना बाबा आमच्याकडे म्हणायत महाराज पोराने घराच्या बाहेर काढले. मग पोराला म्हणलो काढ माणसाचं नाही, तुझ्या लक्षात आलं का. लेकरला शान कोणी केलं, लेकर बिघडले म्हणून नका हो, लेकर बिघडली, लेकरला दैराण झाले, माय बाप सारे आणि नाही तू त्या
एकाने इथे घालून खेळ खेळा पोरा इटी मारली मारली की सोयऱ्याच्या इथून गेली सोयऱ्याला हातात इथे घेतली बापाकडे गेला हे पोरग तुमच्यासारखं का म्हणला कोणतं पोरग गेलं मला पळून ते का तुमच्या गावात याचा राहिलेला इथे हानी म्हणा डोळा होता म्हणला भकेली इथे गेली म्हणून आंधळा होतो म्हणला मी पोरा जवळ म्हणला सोयरी हो शांत व्हा डोळ्याजवळून इथे गेली डोळा गेलाय का जात होता हो जात होता इथून इथे गेली जात होता गेलाय का डोळा अहो जात होता हो पण डोळा गेला ज्या अर्थी इथे डोळ्याजवळून जाऊन बी डोळा गेला नाही त्या अर्थी ते पोरग मग नाही ते पोरग मग नाही त्यानं ते सोयरा मिळाला नाही एवढं गेलं तुला कसं सांगायला कंपनीचा माल आहे माझ्या पोराला इतकी हाडली डोळा जावं लागते ना ते पोरग मज बिघडलं ऐका इतकं बिघडलं की मायबाप पुन्हा नाही म्हणणारे पोरग बिघडले काय करा आपले काय त्याची मग आपलं काय म्हणणं लेकरून बिघडलं ते आपण सहज काय म्हणतो वर्ग बिघडले मग भाजून टाक आपले मग काय भाजले की भाजलं म्हणजे लग्न भाजलं मग आता लग्न लावलं त्याचं त्या पोराचं ते पोरग दुसरं कोणी सांगण्यात गेलं कोण लेकराय सांगत पोराचं लग्न लावलं कोण लेकरायचं सुधरायचं ते वरचीवर बिघडलं बायकोचं ऐकून माईला मावलं बायकोचं ऐकून बापाला मावलं त्या बाईला म्हणा तुमची माय मला टिशीच करायला मज्जा बायकोला कसं माईला कसं द्यायचं चिल्ला बोलायचा संबंधच काम नाही तर आलं कुठून की आई रे बैमान दुनिया काय मला माईचं बापाचं पांतरा लोक करायला काय केले माईनं माझ्यासाठी म्हणाले काय केले बापानं माझ्यासाठी म्हणाले त्या काळाच्या आपल्याला घरला नेले या म्हणला मला लई दिवसापासून तुम्हाला म्हणला बरं म्हणला तुम्हाला टाईम मिळाला म्हणला मला बोला वाटले म्हणला बायकोला चहा करायला सांगितलं मला सांगाले एवढा बाडा बांधला म्हणला स्वतःच्या हेक्टरवर बापाचं काहीच नाही म्हणायच्या 4 एकर रान घेतो म्हणला स्वतःच्या हेक्टरवर बापाचं काहीच नाही म्हणायच्या 2 मोटरसायकल 2 ट्रॅक्टर आहेत म्हणला स्वतःच्या हेक्टर घेतलो म्हणला बापाचं काहीच नाही म्हणला 2 बैलजोडी आणला दागनामध्ये मला 2 बोरं पडला म्हणला 1 खिरखंदा म्हणला पाईप तिथून केला म्हणला काहीच बापाचा नाही स्वतःचा म्हणजे इथं येऊ लागलं चहा प्याचा होता ना चहा प्यायला सोप सुपारी खाली घराच्या बाहेर पडलं जाताना तर मला म्हणाले उकंड्याची जागा सुद्धा बापाची नाही म्हणला स्वतःच्या हिंदूर घेतला म्हणला तुम्हाला काय सांगा म्हणला सांगत बसल्यावर रात तर पुरायची नाही म्हणाले मी म्हणलं रान बापाचं नाही वाडा बापाचा नाही बोर बापाचा नाही हिर बापाचे नाही बैल बापाचे नाही मोटरसायकल बापाचे नाही ट्रॅक्टर बापाचं नाही उकंड्याची जागा बापाची नाही तू तरी बापाचा आहेस का नाही तुम्ही हसाला हो रास्त व्हालंय म्हणालो जगात स्वतःच्या बापाला बाप न म्हणणारे 25% समानता सध्या आहे दुनियाचे सत्य करायला सत्य करून कोणी येणार चुकाला कुठं परीक्षण का आज मायला माय म्हणणार बापाला बाप म्हणणार बहिणीला बहीण म्हणणार 5 वर्षाचे लेकरू कळणार 10 वर्षाचे लेकरू कळणार बलात्काराचे पण मन वाढले आता लाख पैशाला किंमत आली माणसाचं प्रेम हापून गेलं जिव्हाळा हापून गेला सत्य करायचं काय असेल हे शिकण्यासाठी 7 दिवस कीर्तनकार बोलवायचे बॅटरी चार्जिंग करून घ्यायचे त्याचे विचार ऐकून मस्त 7 दिवस महाराजांना असं सांगितलं की मेमरी फुल करून घ्यायची बॅटरी 11 महिने तसं वागायचं कारण मोबाईलची बॅटरी चार्जिंग केली 7 घंटे 12 घंटे चालते पुन्हा जशी काळी उतरल तसं टुई 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 करते पुन्हा चार्जिंग उतरली की पुन्हा चार्जिंग लावावं लागते आता 7 दिवस मेमरी बॅटरी फुल करून घ्यायच्या 11 महिने चालते ट्रेन मारून काड्या उतरवल्या पुढच्या सप्ताह येते पुढच्या सप्त्यात मेमऱ्या करून घ्यायच्या सत्य करणं म्हणजे जीवन जगण्याचं ज्ञान मिळवण्याकरता सत्य आहे दामदही झाले तुम्ही महाराजाचे घर भरण्यासाठी नाहीत विटाळा
आज किती शोकांती काय महाराज, कसा समाज वागायला. आता सध्या भाव कुणाला आला, इमानदारीला भाव राहिला नाही, खऱ्या माणसाला किंमत नाही. तुम्ही जितकं लबाडीने वागताल माणूस मी काय म्हणतो, तुम्ही इमानदारीने वागून बघा, त्याच्या नादी लागू नका. फक्त सध्या पॅकिंग भारी मारुती का घरात बाप कपडे 17 लपडे वागत. हे सध्याचा काळ माने महाराज. मी कशा करता सांगालो, इतकं लेकरू बिघडलं, इतकं लेकरू बिघडलं. बायको एका दिवशी म्हणाले, तुमच्या माईला आणि बापाला मला घरातच ठेवणे वाटायले. घर कुणाचं आहे, घर कुणाचं आहे. आता काही की आमच्याकडे शाणे म्हणते तर की मग बापाला 2 एकर काढून दिले. कुणाचं काढलास, नाही काढलास कुणाचं. कालच मला म्हणलं 4 खोल्यातली 1 खोली बापाला काढून दिले. अरे बापाच्या चारी भेट, तू बापाच्या राहायला म्हण की, जोपर्यंत बाप परत करतो बापाचा आहे. आणि म्हाताऱ्याला सांगणार डोळ्यात प्राणाचे पण हे लावण्याचं कामावून खाय, माझ्या बापाचा आहे. मोकळं सोडायला पुन्हा म्हणा काय सांगालो. 1-2 तरी म्हातारीकडे 4 पोरं असून कळशीनं पाणी आणायला शोकांती काय. आज किती म्हातारे दाखवतो तुम्हाला, किती म्हातारे दाखवतो तुम्हाला. ही परिस्थिती समाजातली माझी. हा विचित्र गोष्ट आहे. माय बाप समाजामध्ये हे वर्ग आता वृद्धावस्थेत म्हातार पण आपल्याला देणारच आहे, आपल्याला देणारच आहे. आपण त्याचा विसरून जातो. झाडाला 2 नमुन्याची पानं असतात, हिरवं एक पिवळं. पिवळं पान गोळलं का नाही, हिरवं पान हसत पडलं रे पडलं रे पडलं म्हणते. हे पिवळं म्हणते मी आम्ही हिरवा होतो. मजा सांगतो तुला पडायची. मायला बापाला घराच्या बाहेर काढायचं म्हणलं, कसं काढावं, कुठं ठेवावं. काशीला घेऊन जाऊ, तिकडे सोडून देत म्हणून मायला बापाला म्हणाले, चला तुम्हाला काशीला नेऊन आणतो. माय बापाने चल, बायको म्हणजे मला बी याच, तुला चलणं होईना, तुम्ही हाव की खंद्यावर घेतो. कुणाला मी तुम्हाला पुस्तकामधील कादंबरीची गोष्ट सांगायला, पुंडलिकरायाची गोष्ट. खंद्यावर बायकोला घेतलं, माय बापाने दमानं चलणं होईना, कसं दमानं चला म्हणून चढलं कसं वेळ हाताला इकडून उपरलं वाढून फर वडालं. डोळ्यातून घळ पाणी आले माय बापाची. बोलले का काय पाप केले, आम्ही नवसाला मागून घेतलंय, त्यासाठी किती कष्टा काढ्या, दुनियाच करायला की म्हणाले. दही बी कमवून ठेवू नका हो मायच्या, उक्क देत राहा मला काय. तुम्ही किती कमवणार, पोरग म्हणणार नाही बापाला माझ्या कमी नाही म्हणून. एवढं कमी लावतील तुम्ही आज कमवण्या जगाच्या तुम्ही काय केलं. माणसं उपाशी मर्यादा काही म्हातारे पोटाला खायला गेले, तितकं चिकाटले संसार करायले. आणखी मी काही माणसं फाटके पोटी देऊन फाटक्या पण्या देऊन जीवन जगाले, माझ्या पोराला होईल म्हणाले. एक जण देवपूजा करता उद्बत्तीला येत होतं. उद्बत्ती वाळ्यातून देवपूजा झाली की जुळून ठेवायची. उद्या होत्या म्हणून एक उद्बत्ती 15 दिवस झाली होती. एखादी उद्बत्ती लावली जुळायचे ध्यान ते रानात गेले. तिथं गेल्या ध्यान आले, उद्बत्ती चावला, तिथून वापस आले. जाणं 1 किलोमीटर, येणं 1 किलोमीटर. दारात बायको उभा होते. ते म्हणजे का आला उद्बत्ती जुळायची ध्यानच नाही म्हणा. बायकोने माझ्यावर भरोसा नाही का सोनू, तुम्ही घराच्या बाई पडल्या मी तुम्ही एका उद्बत्ती पायी 1 किलोमीटर जाऊन 1 किलोमीटर चलत आला. तुमच्या पायातले कुठे किती शिडे असतील ते काय म्हणा, तेवढा घेऱ्या जेवढा कुठं काकत आला. किती चिकाटीने संसार करून लेकरं कामण्यात दुनियाच कमावल्या की बापाला काय कमी. ऐका बायको म्हणजे तहान लागले मला. माईला बापाला बायकोला झाडाखाली बसवले का ऋषीच्या आश्रमात गेला. ते होता आश्रम खूप ऋषीच. त्याच्या देखत 3 बाया मळक्या कपड्याच्या आणि काळ्या भोर त्या ऋषीच्या आश्रमात गेल्या. आणि 5च मिनिटात बाहेर आल्या तर पांढऱ्या शिपट नजर लागायची. हे पुण्य काय म्हणलं, कसली वॉशिंग मशीन असं
इतक्या सुंदर बाया कशा होणार? मॅडम ते म्हणले कोण मॅडम? तुम्ही कोण म्हणलं त्याला काळ्या बरोबर त्याला पांढरा शिपट झाला. ते म्हणले मी गोदावरी आहे, एक म्हणजे मी भागीरथी आहे, दुसरी म्हणजे मी कावेरी आहे. नद्या कसं काय? तुझ्यासारखे पापी आमच्यात आंघोळ करून मी पाप घालवते, तुझ्यासारख्याचं पाप आम्ही घेतो, त्या पापानं आम्ही मळीन होतो. पण आमच्याकडे बी पाप साठवायचा स्टॉक जर भरला, साठा जर फुल झाला तर ते पाप घालिण्याकरता इथं येतो. म्हणजे इथं वेळेला महाराजांच्या पाया पडलं, पाप धुवून जाते ना आम्ही पहिल्यासारखा निर्मळ होतो. म्हणजे तीर्थे तया टाया इति पुनीत व्हावया, पर्वकाळ पायांतळे वसे वैष्णवा. जे काय म्हणाले, असला महाराज कसला असेल त्याच्या मला पाया पडायचे. महाराज तुमच्या मला पाया पडायचे, मला दरवाजा करा. मधून महाराज का म्हणे, पुंडलिका तुझ्यासारखा पापाचं मला तोंड बघायची इच्छा नाही, आधी मी आश्रमाच्या बाहेर. महाराज मी तसाच होतो. तर पांढरं शिपटच पडलं, मुजून व्हायला कसं माहित पडलं. आता पाया पडले जायच ना, तुझ्यासारख्या पापाचं तोंड बघायचं नाही. मी पाप तर काय केले म्हणले. तर त्या महाराजांमधून सांगितलं, दुनियातले पाप एका बाजूला आणि मायबापाचं मन दुखविल्यानं सगळं पाप एका बाजूला. तू मायबापाचं मन दुखीला सुद्धा तोंड बघायचं नाही. तर खामाला सुरू झाली म्हणा. महात्मा एखाद्या शब्द असे असते, त्याच्या शब्दात अशी पावर असते, जीवन सुधारते. एका शब्द बोलावं माणसं नीटच होते. महाराज काय की मारुतीराव महाराजांच्या शब्दात पावर होते मोठ्या महाराजाचं. कसला माणूस एक बार हा म्हणलं की त्याच्या पुढे गार नव्हतं महाराजाच्या पुढे बोलायचं. चांगले आडबंग माणसं नीट केली महाराजांना. ताकद होती, नजरेत ताकद होती, शब्दात ताकद होती महाराजाची. महाराज आता मला चुकले, काय करू? जा म्हणजे एक शब्द ऐक म्हणले, 3 प्रदक्षिणा प्रथमशी, 2 प्रदक्षिणा गौमातेशी, 1 नमस्कार माता पित्याशी, सुकृत टिटुकीची जोडे. माईची बापाची सेवा करून काम होते म्हणजे. ते तुझ्या आला पुणले, माईला एका खांद्यावर बापाला एका खांद्यावर घेतलं. बाळकू म्हणे मजर कसं काय म्हणतो का जन्माचं वाटोळ घेऊन मग कसं म्हणला. चंद्रभागेच्या कडेला बसला, एका मांडीवर माईला आणि एका मांडीवर बापाला. काय सेवा केली महाराज पुंडलिकानं मायबापाची. मायबाप चुकायचं म्हणलं तर असं वजन पुढे करीत होत. संन्यास लगेच सोडून द्यावा. तर मला नवल वाटते महाराज. मला काल एक पोरग म्हणलं, आमच्या बापाच्या पत्या सरकऱ्यात म्हणला, आमच्या बापाचा ताळा सरकऱ्या म्हणला, आमचा बाप माणसात राहायला नाही म्हणला. काल 2 लाखाची पातळून बांधून मी अंगणात फरशीवर लगी करायला म्हणला. मी म्हणलं त्याला अंगणात फरशीवर तर लगी करायला, तू बापाच्या अंगावर लगी केलास की म्हणलं. लहानपणी तेव्हा जर बापानं नर्दच दाबला असतो, बोलावी लागत नसतं. मला म्हणाले एवढी 5 लाखाची बातून पण आमच्या माईला अक्कल नाही म्हणला. 10 लाखाचं घर बांधून 25 लाखाचं घर बांधून फरशीवर संडास करायला. आज फरशीवर संडास करायची सजा रे. पण माय कोणती जेव्हा बसली होती तेव्हा मांडीवर संडास केला असतं. माईने डुबल्यानं झाकून संडास ठेवून जेवण केले. तेव्हा जन्मल्या हानीत नेली असती. फरशीचा धोडा करून तुला फरशी कधी घातली असते की नाही. तुला माय आता सरकार तेव्हा सरकार फायदा होती. काय माईची सेवा केली, काय सेवा केली माईची. जगाच्या मालकाला यावं लागलं असं उभा टाकला दारा. तुम्हाला एक वाक्य सांगतो, कोण्या देवाच्या पुढे झोकायची गरज नाही, फक्त माईच्या आणि बापाच्या पुढे झोका. कोण्यात महाराजांच्या पाया पडायची गरज नाही, फक्त माया बापाची सेवा करून पाया पडा. पुंडलिका मी आलो, मला बोलायचे म्हणजे. पुंडलिका म्हणला हळू बोला का म्हणजे मायबाप झोपले, झोप पडून. अरे जगाचा मानव पा देव आहे की तुम्ही असतात देव. त्याच्या मायबापेक्षा मोठे नाहीत.
हा तुला बोलायला आलो, मला बोलायला टाइम नाही म्हणालो की तवर मी काय करू? जोपर्यंत म्हणजे मायबाप झोपेतून उठत नाहीत तवर तुम्ही मला बोलायचं आणि तुला हालायचं नाही. पण मला बसाय तरी टाकतील म्हणले की खुर्ची दे, आसन दे, बसाय टाक. मी एका मांडून मायचं एका मांडून बापाचं म्हणून काय मला उठायचं जमत नाही. अरे जगाचा मालक मी असा हात मागे केला. पुन्हा ते भांडारे सुद्धा पंता कोण होती? इंद्र होता. मी दृष्टांत कशा करता विटेवरी साजेरी असं माग हात केला आणि त्या हातात रीड घेतली फेक केली. काय पुण्या मातराशी उमे केले विठ्ठलाशी आयसा कैसा तुरे धिट मागे भिरकावली योगी झाले 28 अजून का नमशी खाली बैस. तुका म्हणे पुंडलिकान भक्ता माझी तुझी टीका. दृष्टांत संपला. ज्याचे पाय समान आहेत त्याची दृष्टी समान आहे आणि जो विटेवर उभा टाकलेला आहे तुकाराम महाराज देवा मज्जी वृत्ती त्याच्या पायापाशी ते माझे हरी वरती राहो. राही आयशे करी काही धरून पहिल्या चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे स्पष्ट केला. तुकाराम महाराज देव म्हणायत महाराज तुम्हाला मागा म्हणलं होतं पण वजन कमी व्हायचं मागा म्हणलं होतं. तुम्ही वजन कमी व्हायचं काहीच मागाय नाही. अहो पैसा मागा, सत्ता मागा, संपत्ती मागा. महाराज म्हणजे तसल्या माईक गोष्टी आम्हाला नको. आपण आता दुसरं मागणीचा विरोध आहे. कुठं नको त्याचं कारण सांगू. आले लगे माईक पदार्थ माईक शब्दाचा अर्थ खोट. 10 मिनिटात थांबणार फक्त लक्षात राहील.
माईक शब्दाचा अर्थ खोटं. जे खोटं आहे त्याला माईक म्हणते. मग काही लोकांनी एक प्रश्न उपस्थित केला तरी की मग कोणता? खोटं आहे ना, देवाला बरं वाटावं मग खोटं तरी घ्यावं की. खोट्याचा काय उपयोग आहे? खोटं घेतलं असतं तर बाधक काय? एक सांगू, खोटं असून त्याचा जर स्वीकार केला तर नुकसान होऊ शकते. माईक खोटा आहे, जवळ घेतलं घात होऊ शकते. उदाहरण सांग, माझ्या संग पोरग गेले फिरायला इचुड्याला, येता येता बाजारात फिरलं, नकली साप घेतला. काय घेतला? खोटा साप. घरला म्हातारी बाजूत बसली होती. आजी साप म्हणून अंगावर टाकलं. म्हणून तच केली म्हातारी. मला प्रश्न विचारायचे, साप खरा होता का? म्हातारी मिली का नाही? साप खोटा होता पण खरी म्हातारी मिली ना. तसं खोट्या वस्तू जवळ धरायला गेलं तर नुकसान होते. आणखी उदाहरण सांगतो. बाईनं माफ करा म्हणले, किती बाया दागिने नेवायला येतात, सकाळात मिरवायला येतात, हळदीने कुकून हळदीने कुकून हळदीने कुकून. मला बी दागिने करायचे. नवरा म्हणला 1.5 लाखाकडे गेले. तिकडे काय भाव आहे? दिलंच आहे 160 आहे का? काल वाढले वाटले. आता गडद असले का? कापूस बी घातला नाही, तसाच ठेवलाय. मा 17 होत आला की म्हणजे 17 होत. आता कुठलं आला? नवरा होता हुशार. 1.5 किलो दागिने आणले. 1.5 किलो दागिने सोन्यासारखेच डुप्लिकेट. बाईनं नाकातले नथ, महिबोबा कानातले झुबे, गळसरी, शेवणपेस, पत्राची माळ, बोरमाळ, मिनीगंटर, राजाला निहार, चप्पल हार, बूट हार, सँडल हार, दागिने घातले. मिरू लागले बाई. चोर म्हणजे कोण्या घरची आहे? एवढी पिवळी जर कशाला दागिने? संध्याकाळी चोर गेली घरला. मार दिला बाईला. दागिन्यानं पिवळी दिसू लागली, मारानं काळी निळीच केली. मला सांगा, दागिने खोटे बाईने देऊन टाकावं. बाई सोडूच ना. बांधलं त्या बाईला खांबाला आणि वर पडून दागिने घेऊन गटुडं बांधलं. कुणा? चोरायने बांधून दागिने घेऊन गटुडं बांधून चौकटी पोस्टर गेल्यावर ती बाई म्हणजे न्या डुप्लिकेट दागिने. चोर म्हणजे रात्र बाया घातली ना आपली म्हणजे डबल आले चोर मार. तिनं किती बी मारा, तुमच्यापेक्षा पिटूचा पप्पा नाही मारतो. मला प्रश्न विचारायचा आहे, दागिने खरे होते का खोटे? दागिने कसले होते? मार खरा होता का खोटा? खोट्या दागिन्यानं खरा मार कशाला काढायचा? तुकाराम महाराज म्हणजे खोटा आहे मला नकोच. आणि लगे माईक खोटा आहे नको पदार्थ. आणि तिथं आमचं लक्ष बी जाऊन येते. ते माझे अर्थ नको देवा. द्याचा असेल तर समचरण दृष्टी विटेवरी साजरी ते माझे हरिवंती राहू. महाराज काही पद मागा की महाराज नको का? त्या पदाला मर्यादा आहे. इंद्रदेवाचं पद, ब्रह्मदेवाचं पद, पुण्य संपजे पण आहे. पुण्य संपलं की ते पद निघून जातात. मग तया पुण्याची पावटी सरे सगळे इंद्र पदाची होती उतरे. येऊ लागती माघारे मृत्यू लोका वेश्या भोगी कवडावेचे. मग दारईचे पुन्हा येतीचे तैसे लाजीरवाणी दीक्षिताचे. काय सांगू तुका म्हणे जाती आणि पुण्य क्षय आधो होते. म्हणून त्या सामाशी काढणारा पाहून आवडते म्हणून महाराज म्हणजे ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराणी ते ते दुष्टित झणी झडो देशी. आम्हाला त्या गोष्टी नको. या अभंगात 2 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. एका गोष्टीची मागणी केली, एका गोष्टीचा विरोध केला. माणसाला मागायचं कळालं पाहिजे. तुकोबाराय मागण्यात तज्ञ होते. तुकोबाराय म्हणजे आम्हाला ती गोष्ट नको का? त्याचं वर्म आम्हाला माहित आहे. तुका म्हणे त्याचे
नाशिवंत गोष्टीचा धिक्कार केलाय आणि अविनाशी परमात्म्याचा स्वीकार केलाय. ते माझे हरी प्रतिराव अविनाश करिया बोलियायचे लावी मनाविषयी. काही ठिकाणी मागणी मागून सुद्धा जीवाचं नुकसान होऊ शकते. म्हणून मागायचं कळालं पाहिजे. आमचे मोठे महाराज म्हणायचे कीर्तनात एकानं महादेवाची भक्ती केली. सगळ्यात गोड दैवत महादेव झाले प्रसिद्ध. वरम काय पाहिजे मागायचे माग. त्याला वाटलं काय मागा करून एक मागा एक राहते एक मागा करते एक राहते काय मागा. हुशार होत महादेवा काही बी द्याकडे म्हणला पण तुम्ही दिल्याला सरू नये. महादेव म्हणजे कुठवर मी मरू जेव पण मागणी अशी मागितली मी मरो तुझी देणगी नसरो. महादेव म्हणजे तसाच हे चिवमुठ व्हायला तांदळाची मूठ घेऊन जायला सरत नाही म्हणून काय झाले गुप्त महादेव. पिंडीवरची तांदळाची मूठ घेतलं दुसरी तांदळाची मूठ तयार झाली. असं उपरण होता असं आत धरलं उपरणं टाकलं तिसरी मूठ तयार झाली. चौथी मूठ वंदरीने घालेल उपरणं टाकाले. गटुडं बांधलं रस्ता घेतलं दुसरं गटुडं तयार झालं खाली. दोन गटुडे एकावर एक घेतलं. आता घरी टाकून येतो म्हणून तिसरं खाली तयार झालं. घरला गेलं बायकोला सरक महादेवाने देणगी दिली सरनावाने कुठं टाकू बाहेर टाका मधल्या घरात गेलं नाशं टाकाले. डोसक्यावर जे गटुडं खाली पडलं दुसरं डोसक्यावर तयार झालं. त्याला कामच लागलं. बायकोला म्हणला भूक लागत आहे खाला करून दे की बाई काय करावं त्यात खिचडीचा भात त्या तांदळाची खिचडी केली. बाहेर असेल टाकली सोपं सांगते कोण नाही गेलं विचारावं काय गेले सगळं खिचडी आता काही कळलं ना सोपं असेल का खिचडी बोललं. तांदळाची खिचडी केली हातात ताट दिलं उभा टाकूनच जेवाले. असा ताटातला घास हातात घेतला हातातला घास तोंडात टाकले हातात घास दुसरा तयार झाला. तोंडातला घास चावमध्ये गिळलं मध्येच तयार होणार. त्याला दोन कामं लागले. डोसक्यावरचं खाली टाकायचं तोंडात गिळायचं. तास करायला गेलं मग तो चमडं बसलं पितळाला. सोयरी घरी जमले आंघोळीला मड उचललं पितळाचं दुसरं मड पितळला तयार. देणगी कशी मागितली तुम्ही मरो तुझी देणगी नसरो. आंघोळी जागी मड बसविलं तिथून आंघोळीच्या जागी उचललं तिसरं तयार. ताटीवर मांडलं ताटे सहित उचललं ताटे सहित चौथं तयार. मातीला आलेली माणसं म्हणजे घर जवळ केलेली बरे. चौघांनी जे खडा घेतला कधीतरी चौघ ते म्हणले आपलं कसं. त्याच्यातलं एक होतं हुशार सरनापाशी जाऊन म्हणला 1 2 3 म्हणायचं. चौघ 4 वाटाला पळायचं ते खाली पडत ते आपण मोकळे. सरनापाशी गेले एकाला म्हणला 2 3 म्हणल्यावर चौघ 4 वाटाला पळाले. चौघाच्या खाल्यावर एक म्हणून इकडे तुमच्याकडे नियम आहे का की घरून मड उचलल्यानंतर मसनवड्याच्या आधी मध्ये एक वाट टेक येते. त्याला काय म्हणतात येसुवा ते मड्याला नसते हेला येसुवा असते. कुणाला खंदे करायला खाली ठेवून का बघते चिटकले का बघायला. तुम्हाला आणखी एक पॉईंट सांगतो. खंदेकरी हाय तेच पुढे चलत येत का मागची पुढे होते. त्याचं म्हणणं ह्या खांद्याला चिटकवल्या पण न जाऊन ह्या खांद्याला चिटकव काय करा बदलावत काम पुढचे भागरची गोष्ट संपली. तुम्हाला कशा करता सांगितलं मागणी मागून सुद्धा मेल. याचा अर्थ मागणी मागणं सुद्धा मागण्याची पद्धती कळाली पाहिजे. आज तुकोबाऱ्या देवाला मागणी मागता देवा आम्हाला संसारातल्या गोष्टी नको प्रपंच ओसरो आणि एकच काम करा चित्त तुझे समचर गोष्टी विटेवरी साजरी तेथे
माझे हरे, जेवढे कीर्तनाला बसला तेवढे मी हात जोडून एकच देवाला मागायचं, पांडुरंगा आज सत्याची सुरुवात झाली, कमीत कमी इथून पुढे काल्यापर्यंत तरी आमचं चित्त तुझ्या चरणापासून बाजूला जाऊ नये. कीर्तन, गाथा, भजन, हरिपाठ, काकडा असा मंडप कसा आहे का नाही, दिवस मस्त अगदी घवघवीत आपला नरसपुत्र सप्ता पांडुरंगानं आनंदात पूर्ण करून घ्यावा ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. शेवेला पूर्ण नाम करावरी हात सगळेजण हातावरी वा नरसापुरच्या आळंदी पूर्ण वाटलं करा सुरुवात. हातावरी एक टाळी सगळ्यांनी वा वा वा. आता टाळ वाजवायचं नाही, मृदंग वाजवायचं नाही, फक्त एक टाळी सगळ्यांनी माझ्या हाताकडे सगळेजण एक. बरोबर पावणे भजन सुरू झालं, बरोबर 2 तास कीर्तन, प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, पिक्चर 3 तास, तमाशे कीर्तनाचा नियम आणि म्हणून 2 तासाची सेवा झाली. बोलता बोलता अपशब्द गेला असेल क्षमा करा. बरोबर असतं सद्गुरु मोतीराम महाराज श्री गुरु मारुतीराम महाराजांचं आहे. करविली तैशी केली कटकट वापरे का नीट देवलाने तुझे देणे तुझ्या समोर कोणी पायी झालो उतराई पांडुरंगा. गावातील तरुण मंडळाला माझा एक गाताचा संदेश आहे. देशाकरता, देवाकरता, धर्माकरता जीवन जगा. संसार करणं म्हणजे लई मोठी गोष्ट नाही. कुटुंबाकरता जीवन जगणं म्हणजे लई मोठी गोष्ट नाही. गावाकरता, तालुक्याकरता, जिल्ह्याकरता, देशाकरता जीवन जगा आणि ह्याच्यात नाव कमवा. आपल्या गावचं कौतुक आहे. 100च्या वर मुलं देशाच्या सेवेकरता सीमेवर गेलेत. त्याच्याकरता हार्दिक शुभेच्छा. त्याच्याकरता सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. गरज आहे महाराज त्याची आपल्याला. आपलं कीर्तन त्याच्या जीवावर आहे, ते सीमेवर आहे म्हणून आपली कंबर आहे बांधलेली. वाटते कालच काही एक अपघात झाला सैन्याच्या गाडीला. काल त्याच्यामध्ये काहीतरी वाटते 10 जण शहीद झाले. शोकात ते काय महाराज. एक सांगू, एक नारा होता, जय किसान आणि जय जवान. किसान आणि जवान या देशाचा आत्मा आहे. जवान आणि किसान जगला पाहिजे. जवान आहे तर देश आहे आणि किसान आहे तर देश आहे. ज्या दिवशी शेतकऱ्याची किंमत कमी होईल आणि ज्या दिवशी सैनिकाला मान कमी होईल त्या दिवशी देशाचं काहीच खरं राहणार नाही. हे जगले पाहिजे. एक शोकांतिका घडली आमच्या महाराष्ट्रामध्ये. वारकरी संप्रदायाचे 2 तरणेबाण पोरं मृदंग वाजणारे एकाच जागेवर मेले. शोकांतिका महाराज. आता तुम्ही आम्ही म्हणतात महाराजाला किती पैसे द्यावे लागले, भजनाला किती पैसे. तुमच्या गावाकरता मी 2:30 वाजता निघालो नरशिव. इथे ही चुरायला गाडी उभा करून बाथरूमला गेलो. प्रवास वाटवता तितका सोपा वाटत. इमानदार नारदाच्या गादीवर या गादीवर वाटप या सुटीच्या पुढे सांभाळलो. रोज 4 अक्षिणा पेटवायला बघतो. रोज 4 अक्षिण.
की पैसा करता फिरणं नव्हतं. पैसे कुठेही कमी येतात, फक्त तुमच्या भेटी करताना आनंदा करता फिरणं आहे. तिथून याचं म्हणजे सगळ्याची भेट होते आनंद, त्या आनंदा करता येणार. तुम्ही सुद्धा कलाकाराची गुणवत्ताची कदर करा. आपल्याकडे तर तुम्ही आहेत ना, आपण हे गाव सुधारले ना, आपण त्याला मदत केली पाहिजे, त्याला सहकार्य केलं पाहिजे. कीर्तनकाराविषयी, भजनाविषयी, देशाच्या देशभक्ताविषयी आपल्या अंतःकरणात स्वाभिमान राहू द्या. झुकणं फुकणं थुकणं होकणं व्यसन फॅशन याच्यात बरबाद जीवन करू नका. व्यसनापासून दूर राहा, परमार्थाच्या मार्गावर चला, मायबापाची सेवा करा असा संदेश जाता देऊन जातो. या ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा गावकरी करा. धन्यवाद. लई दिवसाखाली आज तुम्ही 2 वर्ष पुन्हा मध्ये गॅप पडलं, लॉकडाऊन पडलं, पुन्हा आणखी गेल्या वर्षीपासून सुरू झाले. आता केव्हा लॉकडाऊन पडते की काय सांगा मोठ्या लोकांचं. आमची नारळावरच्या कुस्ती आता उद्यापासून पण पण एवढंच आहे. आम्ही कीर्तनकार मोठे नाही, पण मोतीराम महाराजांचा सेवक आहे. असंच गावचं प्रेम राहू द्या, या प्रेमात वाढ व्हावं. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. सेवेला पूर्ण राहा. तुकाराम तुकाराम.